वसई विरार शहर महानगर पालिका की पहली महासभा हुई। संपन्न स्थायी समिति सदस्यों की हुई नियुक्ति। बीजेपी के विरोधी पक्ष के नगर सेवकों ने दिखाया दम। बीजेपी के गट नेता अशोक शेलके विरोधी पक्ष को कैबिन दिए जाने की लगातार कर रहे थे मांग। नगर सेवकों के साथ आयुक्त के दालान में किया आंदोलन। नगर सचिव विश्वनाथ तरेकर ने नगर सेवकों को महासभा के नियम शर्तें बताई। किन विषयों को उठाया जा सकता है और किन विषयों को उठाया नहीं जा सकता, इसकी जानकारी दी। महापौर अजीव पाटिल ने स्थायी समिति सदस्यों के नाम को मंजूरी दी और उनके नाम की घोषणा की गई। विरोधी गट नेता अशोक शेलके और विपक्षी नेता मनोज पाटिल ने क्या कुछ कहा, देखें पूरी ये खबर। खरं म्हणजे मला वाटते शेळके साहेबांना मी सांगितलं का विरोधी पक्ष नेता हा शब्दच मला आवडत नाही, कारण कुठेतरी त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे। तर म्हटलं आपण आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित करणार आहोत का कायद्यात काहीतरी बदल केला पाहिजे, हे भारतातच झाला पाहिजे, कारण विरोधी बोलल्यानंतर त्याच्यात निगेटिव्हिटी येते का विरोध करणारे असेल तर आरसा दाखवणारे आपण एकत्र काम केलं पाहिजे आणि हितासाठी केलं पाहिजे। तुम्हाला एक माहिती सांगतो, विरार नगरपालिकेमध्ये तुमचं आंदोलन काय आहे, कशामुळे तुम्ही हे आंदोलन केलेलं आहे? आम्ही आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना 11 तारखेला पत्र दिलंय, भारतीय जनता पार्टीच्या गटाला कार्यालय हवं। तो मनोज कुमार सूर्यवंशीने 11 तारखेपासून आज महासभा आहे 20 तारखेला, ह्याच्या आधी आम्हाला आढावा बैठक घ्यायला नको का? तर आम्हाला कार्यालय नाही दिलं आणि मनोज कुमार सूर्यवंशीची एवढी हुकुमशाही आहे की त्याने आम्हाला उत्तर नाही दिलंय की आमच्या लोकप्रतिनिधी आहे ना आम्ही, तर आमच्या लोकप्रतिनिधीला 7 दिवसाच्या आत उत्तर देणं बांधील आहे ना। लोकप्रतिनिधींना उत्तर देत नाहीत मनोज कुमार सूर्यवंशी आणि आम्ही हे विचारायला आलो, त्यांच्या दालनात आम्ही आंदोलन केलं, तर ते लाठीचार्ज करण्यासाठी पोलीस प्रशासन बोलवतात आणि हे सगळं झाल्यानंतर ते आम्हाला पत्रही देत नाहीत आणि देतात ते पत्र कोणाकडून देतात तर त्यांच्या पीए कडून। 2 ऍडिशनल मनोज कुमार सूर्यवंशी हे जर इथे बसलेले असतात आणि ते आम्हाला यांच्याकडून पीए कडून पत्र देणार, मनोज कुमार सूर्यवंशी हे लोक। आता तुमची मागणी काय? आता तुमची मागणी काय? आता आम्हाला जोपर्यंत कार्यालय नाही मिळत तोपर्यंत आता आम्ही महासभेत जातोय। जनतेचे प्रश्न मांडणं महत्वाचं आहे, त्यामुळे महासभेतून पुन्हा येऊन आम्ही मनोज कुमार सूर्यवंशीच्या दालनात आंदोलन करणार आहोत। ओके। विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे, कशा पद्धतीच्या भावना असतील तुमचा पुढचा कार्यक्रम? लोक आपल्या येणार नाही। भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता हा पक्षनिष्ठा आणि सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात तर पक्ष कशा पद्धतीने संधी देतं याचं एक उदाहरण माझ्या रूपाने आहे। गेली 30 वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होता, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, आदरणीय मोदीजींचं, देवेंद्रजींचं आणि आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं नेतृत्व, यामुळे 2024ला विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे परिवर्तन घडलं आणि महानगरपालिकेमध्ये आमचे 43 नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर या महत्त्वाच्या पदासाठी मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या सर्वांचे कार्यकर्त्यांचं काळजी घेणारं नेतृत्व आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे सन्माननीय खासदार सावरासाहेब, या ठिकाणचे दोन्ही आमदार राजनप्पा नाईक, स्नेहा दुबे, आमचे गटनेते अशोक शेळके, या सगळ्यांनी माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। आणि वसई विरारच्या हजारो कार्यकर्त्यांचं एक स्वप्न, या वसई विरारच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा आवाज असावा अशा पद्धतीचं स्वप्न होतं, ते आज स्वप्न साकार करण्याची संधी मला दिलेली आहे। वसई विरारमध्ये पहिल्यांदाच एक मोठा प्रबल असा विरोधी पक्ष गट तयार झालेला आहे। काय सांगाल, आता हे कसे तुम्ही सत्ताधाऱ्यांना रोखणार आहे आणि काय करणार? वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही या सभागृहात आलेलो आहोत। जे जे वसई विरारच्या हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु जे वसई विरारच्या हिताचं नसेल
जनतेच्या विपरीत असेल, जनतेच्या अपेक्षेच्या विपरीत असेल, त्या सगळ्यांना आम्ही कडाडून विरोध करू. कारण आमचं एकच लक्ष आहे, या वसई विरारच्या जनतेचं हित साधणं. विकसित भारताचं आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे, त्याच्यामध्ये आमचा वसई विरार, विकसित वसई विरार हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे जे वसई विरारच्या जनतेचं हिताचं असेल त्यासाठी भारतीय जनता पक्ष सहकार्य करेल. आणि ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल की हे वसई विरारच्या जनतेच्या हिताचं नाही तर काही मुठभर लोकांच्या किंवा प्रशासनाचं हिताचं असेल, त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण विरोध करून तो जो काही विषय आहे तो वसई विरारच्या जनतेच्या हिताचाच होईल, या ठिकाणी आम्ही सजग राहू. धन्यवाद. महापौरांनी सांगितलेलं आहे की विरोधी पक्षाचं हे नाव नसलं पाहिजे, आरसा असलं पाहिजे, महापालिकेचा आरसा असला पाहिजे. मी माझ्या संबोधनात पण सांगितलं की आम्ही पहारेकरी आहोत. लोकांनी सुद्धा आम्हाला पहारेकरी म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही, तुम्ही घटनेमध्ये जे पद लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे तेच पद, त्याचा उल्लेख होणार. परंतु आम्ही सुद्धा ह्याच भूमिकेत आहोत की आम्ही या वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी आहोत. त्यामुळे पहारेकरी म्हणूनच आम्ही आमची भूमिका ठामपणे निभावू. त्या ठिकाणी केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिले नाही. पण सत्ताधाऱ्यांकडून अशी अपेक्षा आहे, कारण गेल्या अनेक काळचा इतिहास बघितला तर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मनमानी या वसई विरार महापालिकेत केलेली आहे. ज्या वेळेला सन्माननीय महापौर महोदय ही अपेक्षा ठेवतात की सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी विरोधक न समजता आरसा म्हणून काम करावं, आम्ही आरसा दाखवू. पण त्या आरशामधलं चित्र हे भेसूर असता कामा नये. वसई विरार ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाच्या सोबत जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत, जे पहारेकरी आहेत, त्यांच्या सुद्धा प्रभागातली कामं ही व्यवस्थित झाली पाहिजे. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, कारण आम्ही शेवटी जनतेचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे अशा पद्धतीची समन्वयाची भूमिका जर सत्ताधाऱ्यांनी घेतली तर मला नाही वाटत की काही संघर्षाचं काही कारण होईल. या ठिकाणी तुमची सत्ता नसली तर राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, तर या वसई विरारसाठी काय तुम्ही योजना आणणार आहात? नाही, आपण बघितलं असेल तर आमचे सन्माननीय खासदार आणि दोन्ही आमदार हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांमध्ये सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वसईचं टर्मिनस असेल, त्याच पद्धतीने 6 पदरीचा विषय असेल, ह्या सगळ्या रेल्वेचा, आपण विरार रेल्वे स्टेशन असेल, वसई रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणचं अपग्रेडेशन असेल, हे केंद्र सरकारचे प्रोजेक्ट आहेत. त्याच पद्धतीने वाढवण बंदराच्या अनुषंगिक जे काही प्रोजेक्ट आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार साहेब प्रयत्न करतात. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण आता बघितलं जवळपास 2,500 कोटीहूनचे जास्तचे प्रोजेक्ट ह्या MMRDAच्या माध्यमातून वसई विरारमध्ये होत आहेत, ज्याच्यामध्ये 556 कोटी रुपये 2 ब्रिजसाठी मंजूर झालेले आहेत. अजून 2 ब्रिजचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे. त्यामुळे MMRDAच्या माध्यमात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो वसई विरारसाठी निधी आणता येईल त्यासाठी आमचे दोन्ही आमदार सजग आहेत, खासदारही सजग आहेत. त्यामुळे वसई विरारच्या जनतेच्या हितासाठी आम्ही सर्वार्थाने काम करू. धन्यवाद.